परिस्थिती पक्षाची काय परिस्थिती आहे, काय किती जागा निवडून येणार? आजच्या घडीला जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी जागा उभ्या केलेल्या आहेत, आम्ही सहजासहजी आम्ही जिथं आमच्या जागा निवडून येण्यासारख्या आहेत तिथंच आम्ही निवडणुकीला उभं टाकलेलं आहोत. त्यामुळं जे काही जागा उभ्या केलेल्या आहेत ते जागा सर्वच्या सर्व निवडून येण्याची खात्री आम्हाला आहे. खासदार साहेब, अशोक चव्हाणांनी भाषणामध्ये असा उल्लेख केला आहे की हा कुणाचंही बटन, भाजपचं डाबा बटन हेच भाजपचं हिंदुत्व आहे. काय वाटतं आपल्याला? हे तर आपल्या सगळ्या पत्रकाराला सुद्धा माहिती आहे की ते जुम्मा किती दिवस झालं त्यांना हिंदुत्वाच्या गोष्टी करून, त्यामुळे त्यांनी हे गोष्टी करूच नाही असं माझं मत आहे. अशोक चव्हाणांच्या हातामध्ये गेली 32 वर्षापासून सत्ता आहे. नांदेडचा खराच विकास झाला असं वाटतं का? मी आत्ताच तुम्हाला सगळ्याला बोलताना सांगितलं की अनेक निधी त्यांनी इथं सत्तेमध्ये असताना आणल्या, पण त्या निधीचा उपयोग हे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या आप्तेष्टांना याच पद्धतीचा त्यांचा विकास आज पसरोके नांदेडमध्ये झालेला आहे. त्यांच्या पदाचा किंवा त्यांनी आणलेल्या निधीचा कुठेही सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा झालेला नाहीये. खरं जर सांगायचं तर नांदेड हे तीर्थक्षेत्र आहे. इथे गुरु गोविंद सिंगजीची जन्मभूमी आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक येतात इथं. आणि जर पाहायला गेलं तर आपला गोदाकाठ जर तुम्ही पाहिला तर इतका घाण आहे, ते अजून आपण काही करू शकलो नाही. शुद्ध पियाचं पाणी आपण देऊ शकलो नाही. वाहतुकीची कोंडी आपण दूर करू शकलो नाही. इथलं घाण पाणी त्या याच्यामध्ये सोडायचं आपण अजून बंद करू शकलो नाही. त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित लावू शकलो नाही. ह्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे? नांदेडमध्ये इतर पक्षांचे स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे प्रचार रॅल्या सुरू होतात. शिवसेनेमध्ये कसं काय दिसतं? बघा, जिथले प्रश्न तिथले प्रश्न त्या लोकांना माहिती असतात, जे आम्हाला माहिती आहेत. आम्ही सुद्धा या पक्षाचे खासदार आहे, साहेब उपनेते आहेत, सुषमाताई सुद्धा नेते आहेत आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने करायला लागलो. रॅल्या तर चालूच आहेत, रॅल्या चालू आहेत. आम्ही आमचं रोज फिरतोय, करतोय. पण आज कसं आहे की आज जर पाहायला गेलो आपण तर आमचे सर्व उमेदवार जे आहेत ते ग्राउंडवर राहणारे उमेदवार आहेत. रोजच्या रोज लोकांच्या कामी पडणारी माणसं आहेत. त्यामुळं आम्हाला असा शोबाजी करून अधिकचा पैसा खर्च करण्यासारखी परिस्थिती आमच्या माणसाची नसेल. पण प्रत्येकाच्या घरात रोजच्या रोज कामाला येणारी माणसं हे आमचे उमेदवार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गोदावरी प्रदूषणाबद्दल त्यांनी सांगितले की कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन तातडीनं हे सगळं मार्गी लावतो, बजेट जाहीर केलं. त्यांचं नाव उद्धव ठाकरे होतं आणि ते 1 रुपया सुद्धा इथं आला नाही नांदेडला. आणि तुम्ही त्याच गोदावरीच्या अशुद्धतेबद्दल बोलताय. हो, तुमच्याच पक्षाचे नेते ज्यांनी आश्वासन दिलं होतं नांदेड. ऐकून घ्या ना, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी जरी दिलेलं असेल, मला ते कल्पना नाही. हे काय म्हणजे मी कुठं माझ्या वाचण्यात किंवा ऐकण्यामध्ये नाही आहे ते असं म्हणजे कधी झालेलं आहे. नाही, ते बोलले असतील त्याबद्दल दुमत नाही, पण माझ्या असं वाचनात नाही आहे. पण मला एक सांगा ना तुम्ही, नांदेडची धुरा, नांदेडची नगरपालिका, नांदेडची सत्ता आजपर्यंत कुणाकडे होती? मुख्यमंत्र्यांनी जरी आमच्या मुख्यमंत्री असताना उद्धव साहेब जरी बोलले असतील, काँग्रेसकडे होती, तुमचा सहभाग हो, काँग्रेसकडे होती म्हणण्यापेक्षा अशोक चव्हाणकडे होती हे बोला. आणि अशोक चव्हाण हे तत्कालीन तेव्हा काँग्रेसमध्ये होते. आज जे बीजेपीमध्ये जाऊन हिंदुत्वाच्या गोष्टी करतात त्यांच्याकडे होती. आणि आज नव्हे तर त्यांच्या वडिलापासून ही सत्ता त्यांच्याजवळ नांदेडमध्ये सातत्यानं आहे. मग हे प्रश्न त्यांनी लावून धरायला पाहिजे का दुसऱ्यानं कोणतरी येऊन सांगायला पाहिजे? मुख्यमंत्री आज जरी फडणवीस साहेब जरी म्हणत असतील, ते मुख्यमंत्री आहेत आज, त्यांनी जरी ते येऊन एखादं आश्वासन दिलं तर ठीक आहे ना, पण पाठपुरावा करायचं काम कुणाचं आहे? त्याचं काम तेच असेल. आता यांना जर दुसऱ्याचं काही जर नाव होऊ द्यायचं नसेल, खोटं ठरवायचं असेल, नगरपालिकेची एनओसी असेल, नगरपालिकेचे कामं असतील, ह्या लोकांकडे होते. या लोकांना करायला पाहिजे होते. हा, शिवसेनेचे आमदार होते ना, होते ना, पण त्यांना आमच्या पक्षात राहायचंच नव्हतं ना. मग ते पण गेले ना तिकडं. म्हणजे त्यांची मनस्थिती काय होती, त्यांचे इरादे काय होते हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. साहेब, भारतीय जनता पक्ष हा सात्विक आणि हिंदुत्ववादी शुद्ध पक्ष आहे. तरी पण इथले नेते म्हणतायत की रोज खा मटण आणि दाबा कमळाचं बटन. काय तुमची हे मटण खायची त्यांना फार ओढ असेल किंवा त्यांना त्याच्यापेक्षा डिश कोणती चांगली नसेल,
पण आता ते सात्विकता बित्विकता हे फक्त नावाला राहिलेली आहे. त्यांच्याकडे तसं कुठं हिंदुत्व आज बोलायले ते हिंदुत्व, याच्या अगोदर कधी हिंदुत्वाबद्दल बोलले ते? जोशी साहेबांच्या प्रश्नाला जोडूनच तुमच्या पक्षाने मुंबईत अनेक आंदोलनं केली जैन लोकांच्या विरुद्ध, नॉनव्हेज खातात म्हणून. त्याचं समर्थन करता का? काय काय? समर्थन आहे का विरोध आहे? जैन लोक रासाच्या विरोधामध्ये तिथं आंदोलन केलं तर शिवसेनेनं त्यांना विरोध केला. सोसायटीज मध्ये मुंबईच्या सात्विक जेवण हे जे म्हटले जोशी साहेब सामनाचे, ज्या सात्विक जेवणाची गोष्ट केली त्या सात्विक जेवणावर आंदोलन केलं शिवसेनेनं. नाही, स्थानिकचे मुद्दे स्थानिकच्या विषयावर अवलंबून असतील ते मला तिथून मुंबईचं येथून मी गोटा मारून फायदा नाही. त्यामुळे माझे इथले प्रश्न आपण सांगू शकतो. कारण हे बघ काय जे तुम्ही पत्रकारात तुम्हाला रोजच्या रोज वाचनात लिहिण्यामध्ये काहीतरी येते पण मजा नाही येत. त्यामुळं तिथला स्थानिकचा प्रश्न काय होता हे मी इथून नाही सांगू शकणार. शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तिन्ही आमदारांची तोंड वेगवेगळी ठिकाणी आहे आणि 2-3 ठिकाणी तसा राडाही झालाय संपर्क प्रमुखाच्या समोर अपक्ष उमेदवारांच्या प्रचारामध्ये. नेमकं काय वाटतंय? काय हीच परिस्थिती सर्वीकडे आहे. यांचेच पायपोश यांच्यामध्ये नाहीत आणि दुसऱ्याला उगाच बोट दाखवण्यामध्ये काही मजा नाही. फक्त एकच झालंय की ज्या निवडणुका ज्या पद्धतीने हे लढवायचा प्रयत्न करतात किंवा लढवत आहेत ते फक्त पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर, याच्यापेक्षा मी तुला दुसरं उत्तर काहीच नाहीये. कुठल्याही प्रकारचं काम खरा शिवसैनिक ग्राउंडवर राहणारा, लोकांच्या कामी पडणारा तो उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच आहे. पत्रकार परिषद पत्रकार परिषद याच्यासाठी की आज समजा आम्ही आमच्या धामधुमीमध्ये असताना रोजच्या रोज आमच्या म्हणजे आम्ही 2-3 जण असतील ते काय आम्ही रोज फिरत असताना पत्रकार परिषद घेतली नव्हती आणि आज आपल्या सर्वांना बोलून घ्यावं, आमचंही मनोगत सांगावं, नांदेडकरांना तुमच्या मार्फत आमचा काही निरोप द्यावा या उद्देशाने आपली हे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.